प्रभातीचे रंग. लेखन शिवराज काटकर. निवेदन मधुरा पुजारी. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. नमस्कार रसिक श्रोते हो. नमस्कार श्रोते हो. स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अवघ्या 3 दिवसावर आलाय. लाल किल्ल्यावर यंदाच्या सोहळ्यात राष्ट्रगीत सुरू असताना 21 तोफांची सलामी सुरू होईल. 52 सेकंदासाठी 8 तोफांमधून 21 राऊंड फायर केल्या जातील. ही सलामी यंदा ऑपरेशन सिंदूरमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 105 मिनी लाईट फील्ड गनमधून दिली जाईल. 1982 पासून ही लाईट फील्ड गन भारतीय सैन्यात सामील झाली आहे. वजनानं हलकी आणि उंचावरील भागात सहज तैनात करण्यात येणारी ही गन सध्या पाकिस्तान आणि चीनच्या आघाडीवर तैनात आहे. संपूर्ण स्वदेशी अशा या गनची रेंज कमाल 17 किलोमीटर इतकी आहे. श्रोते हो, स्वातंत्र्याची किंमत केवळ शब्दांनी नाही तर त्यासाठी दिलेल्या बलिदानांनी मोजली जाते. स्वातंत्र्यासाठीचं नागरी समाजाचं योगदान आणि बलिदान देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्याची प्रेरणा असतं. पण हे बलिदान समाजाच्या डोळ्यासमोर कायम राहावं यासाठी काळानुरूप प्रयत्नही व्हावे लागतात. विद्यापीठं, महाविद्यालयं, त्यातले अध्यापक आणि विद्यार्थी जर अशा कार्यात उतरले तर असा इतिहास केवळ मौखिक दंतकथा स्वरूपात न राहता त्या इतिहासाचं दस्तऐवजीकरण होऊ शकतं. इतिहासाच्या अभ्यासाची आणि मांडणीची ती एक अस्सल पायवाट ठरते. आपल्या शिवाजी विद्यापीठानं अशीच एक पायवाट निर्माण केली आहे, जिचा आपल्याला अभिमान वाटेल. आज आपण ऐकणार आहोत अशा एका अद्वितीय ग्रंथाची गोष्ट, ज्यातून उलगडते आपल्या मातृभूमीच्या वीरांची अमर शौर्यगाथा. कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे 3 जिल्हे. पश्चिम महाराष्ट्राचा हा भूभाग स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहावा अशा कार्यानं भरलेला आहे. इथल्या ज्या ज्ञात 366 स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिलं, त्यांच्या जीवनचरित्रांची, संघर्षाची आणि देशप्रेमाच्या अद्भुत कहाण्यांची नोंद शिवाजी विद्यापीठानं जपून ठेवली आहे. गाथा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची या महत्त्वाच्या ग्रंथातून. 15 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2023 पूर्ण एका वर्षाचा कालावधी. या काळात शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभाग आणि जनसंपर्क कार्यालयानं एक प्रामाणिक प्रयत्न केला. 366 प्रेरणादायी जीवनगाथा शोधून, नोंदवून जतन करण्याचा. दररोज विद्यापीठाच्या शिववाणी या यूट्यूब चॅनलवर एका स्वातंत्र्य सैनिकाची कहाणी प्रसारित केली जायची. त्या सर्व कथांचं संकलन करून तब्बल 650 पानांचा हा भव्य ग्रंथ तयार झाला. संपादनाची जबाबदारी पार पाडली इतिहास अधिविभाग प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील आणि सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय मचाले यांनी. या ग्रंथात विशेष ठरतं स्वातंत्र्य लढ्याचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर अरुण भोसले यांनी घेतलेल्या 11 स्वातंत्र्यवीरांच्या दीर्घ मुलाखती. या मुलाखतींमधून आपण थेट त्या दिवसात पोहोचतो, जेव्हा तुरुंगवास, छळ आणि जीव धोक्यात घालून देशासाठी लढा सुरू होता. या वीरांनी सांगितलेल्या घटनांमध्ये केवळ इतिहास नाही तर त्यांचा निडरपणा, त्याग आणि मातृभूमीवरील अढळ प्रेम दडलेलं आहे. गाथा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची हा केवळ एक ग्रंथ नाही, तो आपल्या मातीचा स्मृतिगंध आहे, ज्याला इतिहासाच्या पानात स्थान देण्याचं कार्य यशस्वीपणे पार पडलंय. यात ओळख करून दिली आहे पडद्याआड कार्य करणाऱ्या निस्वार्थ कार्यकर्त्यांची. घर आणि समाजाची जबाबदारी सांभाळून ब्रिटिशांविरुद्ध लढलेल्या वीरांगनांची. सामान्य पण धाडसी नागरिकांची. ज्ञात अज्ञात अशा सर्व शिलेदारांच्या चरित्र नोंदी या ग्रंथात संकलित केल्या आहेत.
कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प फक्त इतिहास सांगण्यासाठी नाही, तर नवीन पिढीच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी राबवला गेलाय. या कथा तरुणाईला प्रेरणा देतात, स्वप्न पाहायला आणि त्या स्वप्नांसाठी न थकता लढायला. या जीवनगाथा शिकवतात की अढळ धैर्य आणि दृढनिश्चय असेल तर कोणतंही साम्राज्य अजेय राहत नाही. श्रोतेहो, आज आपण ज्या स्वातंत्र्याचा श्वास घेतोय तो अशा हजारो बलिदानांमुळे शक्य झालाय. गाथा स्वातंत्र्य सैनिकांची हा ग्रंथ म्हणजे त्या अमरवीरांना कृतज्ञतेची वंदना आहे. या कथा केवळ वाचा नाही, तर त्या जगा, त्यातून प्रेरणा घ्या आणि आपल्या कृतीमधून देशासाठी योगदान द्या. कारण स्वातंत्र्य ही एकदा मिळून कायम ठेवण्याची संपत्ती आहे आणि तिचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली, आपल्या पिढ्यांची आहे. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. श्रोते हो, कधी तुम्ही कल्पना केली आहे का की अंतराळाच्या अफाट गाभाऱ्यातून आपल्याच पृथ्वीवर दिवस रात्र लक्ष ठेवणारा एक डोळा सतत काम करतोय आणि तो डोळा फक्त तांत्रिक नाही, तर ज्ञानाधारित मैत्रीचा, विश्वासाचा आणि सहकार्याचा आहे. हो, आपण समजून घेतोय निसार मिशनबद्दल. हे मिशन केवळ एक उपग्रह अंतराळात पाठवणारं नाही, तर भारताची इस्रो आणि अमेरिकेची नासा यांच्यातील नातं आणखीन घट्ट करणार आहे. इतिहासात याची नोंद केवळ तांत्रिक यश म्हणून नाही, तर दोन देशांच्या वैज्ञानिकांनी हातात हात घालून केलेली भव्य कामगिरी म्हणून होईल. 2014 मध्ये इस्रो आणि नासा या दोन दिग्गज अंतराळ संस्थांनी एक ऐतिहासिक करार केला. उद्दिष्ट होतं जगातील सर्वात मोठी संयुक्त अंतराळ मोहीम राबवायची. दोघांनीही आपापल्या ताकदीप्रमाणे कामं वाटून घेतली. नासानं एल बँड सिंथेटिक ॲपर्चर रडार विकसित केलं, जे जमिनीखालच्या बदलांपर्यंत नजर ठेवू शकतं. तर इस्रोनं एस बँड सिंथेटिक ॲपर्चर रडार तयार केलं, जे जमिनीच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म हालचाली टिपतं. दोन्ही रडार एकत्र काम करताना पृथ्वीचं निरीक्षण फार अचूक होणार आहे. निसार उपग्रहाचा मुख्य बेस म्हणजे ऊर्जा व्यवस्थापन, नियंत्रण आणि प्रणोदन प्रणाली तयार करण्याची जबाबदारी इस्रोकडे आहे. या उपग्रहात एक प्रचंड डिप्लॉयबल रिफ्लेक्टर अँटेना आहे, ज्याला अंतराळात नेऊन अचूक उघडण्यासाठी खास तंत्र वापरलंय. आता प्रक्षेपणाबद्दल. श्रीहरिकोटा इथून GSLV Mk2 या विश्वासार्ह रॉकेटनं हे प्रक्षेपण केलं जाईल. क्रायोजेनिक इंजिन असलेलं हे रॉकेट 2.5 टन वजनाचा निसार उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 747 किलोमीटर उंच म्हणजे सूर्य समकालीन कक्षेत पोहोचवेल. या विशेष कक्षेत उपग्रह नेहमीच एकाच सूर्यप्रकाशाच्या कोनातून पृथ्वीचं निरीक्षण करतो. म्हणून प्रकाश, सावली आणि चित्रण कायम एकसारखं राहतं. श्रोतेहो, SAR तंत्रज्ञान, अंधारातही नजर ठेवणाऱ्या तंत्राबद्दल जाणून घेऊ. सिंथेटिक ॲपर्चर रडार म्हणजे SAR हे अंतराळ तंत्रज्ञान खास आहे. ते दृश्य प्रकाशावर अवलंबून नसतं. म्हणजे रात्र असो, पाऊस असो, ढगाळ वातावरण असो, ते काम करतंच.
उपग्रह मायक्रोवेव्ह किरण पृथ्वीवर पाठवतो. ती जमिनीवरून परावर्तित होतात आणि परत येतात. त्यावरून मातीचा ओलावा, घनता, हालचाल आणि वेळोवेळी होणारे सूक्ष्म बदल मोजता येतात, तेही मिलीमीटर पातळीपर्यंत. एल बँड रडार झाडं, बर्फ आणि जमिनीत खोलवर घुसतो, तर एस बँड रडार पृष्ठभागावरील बदल पकडतो. दोघांचं एकत्रित काम म्हणजे हिमनद्या वितळणं, शहरातील पायाभूत बदल, भूकंप क्षेत्राचं निरीक्षण, शेती वनीकरणातील बदल, सगळ्यावर अचूक लक्ष ठेवणं. मानवी सहकार्याचा हा एक सुंदर पैलू आहे. श्रोतेहो, निसार ही फक्त तंत्रज्ञानाची गोष्ट नाही, तर हजारो भारतीय आणि अमेरिकन वैज्ञानिक, अभियंते, तंत्रज्ञ यांच्या जिद्दीची कहाणी आहे. भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, वेळेचा फरक, या सगळ्या आव्हानांवर मात करून त्यांनी टीम वर्कचं उत्तम उदाहरण घालून दिलंय. नियमित बैठक, कार्यशाळा, दोन्ही देशांच्या शास्त्रज्ञांच्या भेटी, यातून एकमेकांकडून शिकण्याची संधी मिळाली आणि समस्यांवर सोपे उपायही सापडले. ज्ञान सर्वांसाठी मिशनची खरी ओळख आहे. या मिशनचा एक खास पैलू म्हणजे उपग्रहानं गोळा केलेला सगळा डेटा जगभरातल्या वैज्ञानिकांना, संशोधकांना विनामूल्य उपलब्ध होणार आहे. ही फक्त विज्ञानाची सेवा नाही, तर मानवतेसाठीचं योगदान आहे. श्रोतेहो, निसार मिशन हे केवळ अंतराळात उडणारं यान नाहीये. ते भारत अमेरिका मैत्रीचा, विश्वासाचा आणि वैज्ञानिक सहकार्याचा जिवंत पुरावा आहे. लवकरच हा उपग्रह आपल्या कक्षेतून पृथ्वीवर सतत नजर ठेवायला सुरुवात करेल आणि अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा उज्ज्वल अध्याय सुरू होईल. आपण सगळ्यांनी या यशाकडे अभिमानानं पाहावं, कारण हा प्रवास आपल्याही ग्रहाचं रक्षण करण्यासाठी आहे. श्रोतेहो, आज आपण बोलणार आहोत अशा एका चित्रपटाबद्दल जो पडद्यावर जितका गाजला तितकाच आपल्या गप्पांमध्ये, आपल्या मैफिली, सभा, समारंभ आणि कधीकधी तर आपल्या घरगुती भांडणामध्येही ऐकू येतो. नाव आहे शोले. – 1975 साली 15 ऑगस्ट रोजी रमेश सिप्पींच्या कॅमेऱ्यातून जन्मलेला हा चित्रपट आता 50 वर्षाचा होतोय. पण गंमत अशी, या चित्रपटाचं वय वाढलं, पिढ्या बदलल्या, तरी त्याचं आकर्षण कमी झालेलं नाही. उलट जितका वेळ जातो तितकाच तो अजून ताजा, अजून गोड आणि अजून गब्बर असतो. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. श्रोतेहो, जय वीरूची दोस्ती आजही मैत्रीच्या ब्रँड अँबॅसेडर सारखी आहे. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणं वाजलं की कॉलेजच्या कॅन्टीनपासून ते लग्नाच्या मांडवापर्यंत सगळेच खांद्यावर हात टाकून गाणं गाऊ लागतात. आणि मित्राला मदत करायची वेळ आली की तो डायलॉग आठवतो, हमारा नाम सुनकर बचे हुए लोग भी कांप जाते हैं. बाकी मित्र मात्र कापण्याऐवजी हसून लोटपोट होतात.
तुमच्या मित्रमंडळीतला जय कोण आणि वीरू कोण हे ठरलंय का? नसेल तर आजच ठरवा. कितने आदमी थे? सरदार, 2 आदमी थे. दो आदमी. सुअर के बच्चों, वो 2 थे और तुम 3. फिर भी वापस आ गए खाली हाथ. क्या समझ कर आए थे कि सरदार बहुत खुश होगा, शाबाशी देगा? क्यों? धिक्कार है. आणि गब्बर सिंग, तो तर हिंदी सिनेमाचा व्हिलन ऑफ द सेंचुरी. अरे ओ सांबा आणि कितने आदमी थे हे संवाद ऑफिसपासून घरापर्यंत सर्वत्र फिरतात. काम पूर्ण न केल्यावर बॉस विचारतो कितने आदमी थे, आणि ऑफिसच्या कोपऱ्यात कुणीतरी हळूच कुजबुजतं, सर फक्त एकच होतो, मीच. तुम्ही पण कधी घरी उशिरा गेलात आणि आईनं म्हटलंय सो जा वरना गब्बर आ जाएगा, हो ना? लहानपणी ही धमकी खरीच वाटायची. मोठं झाल्यावर ती एकदम कॉमेडी झाली. बसंतीचं बोलखेवढं व्यक्तिमत्व तर आजही लोकांचं आवडतं टिंगल टवाळीचं कारण आहे. चल धन्नो, आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है, हा संवाद ऐकताच लोक हसतात. आणि कुणी जरा जास्तच बोलायला लागलं की मित्र त्याला लगेच म्हणतात, बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. तुमच्या ग्रुपमधली बसंती कोण? आलंय का नाव मनात? इतना सन्नाटा क्यों है भाई? हा संवाद तर कुणी जरा शांत बसलं की लगेच बाहेर पडतो. गाणीही तितकीच अजरामर. मेहबूबा मेहबूबा अजूनही पार्टीला रंगत आणतं, तर ये दोस्ती मैत्रीचं घोषवाक्य ठरतं. पण शोलेचा प्रभाव फक्त हसवणारा किंवा नाचवणारा नाहीये, तो प्रेरणादायीही आहे. जयवीरूचं धाडस, ठाकूरचा न्यायासाठी लढणारा संयमी स्वभाव, बसंतीचा उत्साह, हे सगळं आपल्याला शिकवतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनातली ऊर्जा जपली पाहिजे. आणि काळजात धस्स करून जातं ते ठाकूरच्या सुनेचं व्यक्तिचित्र. शोले इतकीच त्यातली पांढऱ्या साडीतील जया भादुरी नेहमीच प्रेक्षकांच्या मनात एक शापित आयुष्याबद्दल आपलं स्थान निर्माण करू नये. आणि हो, जो डर गया समझो मर गया हा संवाद आज मोटिवेशनल स्पीचमध्ये वापरला जातो. खेळाच्या मैदानावर कॅप्टन आपल्या टीमला म्हणतो डरना मना आहे, आणि टीमचा आत्मविश्वास दुप्पट होतो. श्रोते हो, 50 वर्षानंतरही शोले ताजा का वाटतो? कारण त्यातल्या कथा, भावना आणि माणसं, रडणं, हसणं, मैत्री, शत्रुत्व सगळं आपल्यासारखं आहे. शोले हा केवळ चित्रपट नाही, तो एक अनुभव आहे जो आपल्या आठवणीत आणि बोलण्यात कायम राहणार आहे. अरे मेरी जीत तेरी हार मेरी हार, सुन ऐ मेरे यार, तेरा गम मेरी जान ऐसा अपना प्यार. जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे, जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे, सबसे दुश्मनी. चला तर या 50 वर्षाच्या टप्प्यावर जय, वीरू, बसंती, ठाकूर आणि गब्बरला सलाम करूया आणि वचन देऊया, दोस्ती हम नहीं तोड़ेंगे हम, मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे हम, मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. आपण
ऐकत आहात प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सह्याद्रीच्या जंगलातील एका खास रहिवाशाबद्दल. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, धुक्याच्या लपेटात आणि सावल्यांच्या खेळात गेल्या 10 वर्षापासून एक राणी वावरतीये. तिचं नाव सह्याद्री कोकम टायगर 2 आणि त्या नावाचं लघुरूप म्हणजे SKT-2. सन 2014 मध्ये कॅमेऱ्यात पहिल्यांदा ती दिसली. डोळ्यात धाक, चालण्यात दरारा आणि निसर्गदत्त चपळपणा याचं देणं लाभलेली. गेल्या 11 वर्षापासून ही वाघीण फक्त जंगलाची नाही तर संपूर्ण सह्याद्रीच्या वाघवंशाची रखवालीण ठरली. 2014 ते 2017 या काळात SKT-2नं 3दा बछड्यांना जन्म दिला. तिच्या मुली आज मोठ्या झाल्यात. त्याही सह्याद्रीच्या खोऱ्यात वाघवंश वाढवताना दिसतायत. एक मुलगी म्हादईच्या जंगलात तर दुसरी आपल्या बाळासोबत सह्याद्रीच्या हिरव्यागार वनात अगदी सुखनेव नांदतीये. तिलारी, राधानगरी, चांदोली, कोयना या सगळ्या वनपट्ट्यांनी मिळून तयार झालेला कॉरिडॉर म्हणजे वाघांचा महामार्गच. महाराष्ट्रातून कर्नाटकपर्यंत वाघांचा वावर अखंड चालू ठेवणारा. आपल्या जिल्ह्यातून आणि शेजारच्या जिल्ह्यातून जाणारा हा कॉरिडॉर फक्त सह्याद्रीच नव्हे तर जगाचं भूषण आहे. सध्या सह्याद्री परिसरात 11 ते 12 वाघ आहेत आणि त्यात SKT-2चा वाटा सिंहाचा नव्हे वाघिणीचा आहे. आता थोडं सह्याद्रीतून सरळ विदर्भातल्या चंद्रपूरकडे वळूया. इथं ब्रह्मपुरी वनक्षेत्र वाघांसाठी जणू नंदनवन आहे. तब्बल 52 वाघ, त्यात 39 वाघिणी, त्यातील 22 वाघिणींनी मिळून जन्म दिलेत. लक्ष द्या, तब्बल 67 बछडे. जंगलात फेरफटका मारताना वाघाच्या कुटुंबाशिवाय दिवस संपणं म्हणजे अपवादच. असं म्हणतात, ताडोबा अंधारी प्रकल्पानंतर वाघांची सगळ्यात मोठी संख्या ब्रह्मपुरीतच आहे. पर्यटनाच्या निमित्तानं चंद्रपूरला गेलेल्या प्रत्येकाला याचा अनुभव आला असेल. इथं वाघाचं दर्शन हमखास घडतं असा बोलबाला आहे. त्याचं फोटो चित्रीकरण सुद्धा समाज माध्यमावर सातत्यानं दिसत असतं. पण श्रोतेहो, जितकी ही चांगली बातमी तितकीच एक दुखरी बाजूही आहे. मानव आणि वाघ यांचा संघर्ष. चंद्रपूर जिल्ह्यातील 421 गावं ही अतिसंवेदनशील आहेत. 2018 ते 2025 या 7 वर्षात वाघांच्या हल्ल्यात 89 लोकांचे प्राण गेलेत. बहुतांश बळी 50 वर्षावरील आणि हल्लेखोर आहेत बछड्यांचं रक्षण करणाऱ्या वाघिणी. मग या संकटावर तोडगा काय? वन विभागानं गावोगावी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. रात्री शेतात न थांबणं, वाघाच्या हालचालींची वेळेवर माहिती देणं, जंगलात बेफिकीर न फिरणं अशा सूचना दिल्या जातात. अगदी अशाच सूचना आपल्याकडं बिबट्याच्या बाबतीत दिल्या जातात. कॅमेरा ट्रॅप, GPS कॉलर या तंत्रज्ञानानं वाघांच्या हालचाली वनविभाग लक्षात ठेवतो. वाघांचा कॉरिडॉर अबाधित ठेवण्यासाठी झाडांची कत्तल रोखणं, बेकायदेशीर शिकार थांबवणं आणि गावकऱ्यांसाठी पर्यायी रोजगार देणं हे सगळं त्यांच्यामार्फत सुरू आहे. श्रोतेहो, वाघ हा फक्त भव्य प्राणी नाही, तो निसर्गचक्राचा महत्त्वाचा दुवा आहे. वाघ असलेलं जंगल म्हणजे निरोगी जंगल. निरोगी जंगल म्हणजे स्वच्छ पाणी, चांगलं हवामान, सुरक्षित शेती. म्हणजे आपल्या आयुष्याचं एक जैविक विम्याचं कवचच. हवामान बदल, जंगलतोड या आव्हानांच्या काळात SKT-2 सारख्या वाघिणींच्या कथा आपल्याला सांगतात, योग्य संरक्षण दिलं तर निसर्ग पुन्हा बहरतो. म्हणूनच चला ठरवूया, वाघांसाठी जंगल राखू, जंगलासाठी वाघ राखू आणि निसर्गासाठी आपण सगळे मिळून उभे राहू. हे हिरवे हिरवे जंगल येथे जीव गुंतला माझा, हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा.
झुंजीच्या वेळी झुंजा, मौजेच्या वेळी मौजा, झुंजीच्या वेळी झुंजा, मौजेच्या वेळी मौजा, एक दिलाने म्हणून येथे निवांत चाले ये जा, हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा, हे हिरवे हिरवे जंगल येथे जीव गुंतला माझा, हे मस्त कलंदर जीवन येथे जीव गुंतला माझा. मंडळी, ही गोष्ट आहे पश्चिम बंगालमधल्या पुरुलिया जिल्ह्यातल्या झिलंग सरेंग या छोट्याशा आदिवासी गावाची. या गावात शिक्षणाचा गंध नव्हता. सरकारी शाळा होती खरी, पण सुविधा कमी आणि समाजात शिक्षणाविषयी फारसा रसही नव्हता. अशा वेळी इथं आल्या मालती मुर्मू. 12वीपर्यंत शिक्षण घेतलेलं, इंग्रजी आणि इतर भाषा अवगत असलेलं हे व्यक्तिमत्व लग्नानंतर या गावात आलं आणि मुलं शिक्षणापासून किती दूर आहेत हे पाहून त्यांना अस्वस्थ वाटलं. काहीतरी करायला हवं हा निर्धार त्यांनी केला आणि आपल्या मातीच्या घरातूनच 7-8 मुलांना शिकवायला सुरुवात केली. मातृभाषा संथालीतून त्यांनी पहिला धडा दिला. मग हळूहळू बंगाली आणि इंग्रजीही शिकवू लागल्या. या शिकवण्याची पद्धत थोडी वेगळी. फक्त पुस्तकं नाहीत, तर निसर्ग, खेळ आणि रोजच्या जीवनातून धडे. मुलं लवकरच गोष्टी सांगायला, कविता वाचायला, आकडे लिहायला लागली. ही पटसंख्या 40वर पोहोचली. पावसाळ्यात मातीच्या भिंती, तटाचं छप्पर असलेल्या घरात वर्ग घेणं कठीण व्हायचं. पण पालकांनाही आता शिक्षणाचं महत्त्व कळलं होतं. गावकऱ्यांनी बांबू आणि गवताचं भक्कम बांधकाम केलं, आसन व्यवस्था केली, सोशल मीडियावर बातमी पोहोचली आणि मदतीचा ओघ सुरू झाला. फळं, वह्या, बॅगा सगळं मिळालं. आज मालती मुर्मूंचं स्वप्न वाढतंय. भविष्यात इथल्या मुलांसाठी सगळ्या सुविधा असणारी शाळा उभी राहील असा विश्वास आहे. त्यांचं कार्य फक्त झिलिंग सेरंगपुरतं नाही. अशा वस्त्या आपल्या सांगलीसारख्या शहरापासून देशभर छोट्या मोठ्या गावात आहेत, जिथं ही ज्योत पेटायला हवी. मालती मुर्मू सांगतात, चांगल्या गोष्टी बोलून नाही तर कृतीतून घडतात. आणि खरंच त्यांनी एक पाऊल पुढं टाकून एका पिढीला सुजाणतेच्या, समृद्धीच्या मार्गावर नेलं आहे. शहरी भागात आपण काय करू शकतो असा विचार करणाऱ्या मंडळींसाठी शहरातील छोट्या मोठ्या वस्त्या अशा प्रयोगाची वाट पाहतायत. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. प्रभातीचे रंग, लेखन शिवराज काटकर, निवेदन मधुरा पुजारी, सादर करते श्रीनिवास जरंडीकर.